महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 3 चे शिवसेना उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेट्टी यांच्याकडे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगताल, तुमच्या प्रभागामध्ये दोन बाहेरचे उमेदवार आहेत, शिवसेना ठाकरे गटाचा आणि एक भाजपचा आहे, जे राहायला दुसरीकडे आहेत आणि उमेदवारी इकडून करतायत. काय सांगताल एकंदरीत? सगळ्यात मोठं म्हणजे आता बाहेरचे उमेदवार आपला विकास करू नये वार्डातले. एक जण तर 5 वर्ष 10 वर्ष झाले नगरसेवक, पण त्यांनी साधं चेंबरचे झाकणं बसवण्यात नाही आले लवकर. पुढे गेलं की इंग्लिश मारायची आणि शहाणपण. अधिकारी तर पोलीस ऐकत नाही. अशा उमेदवाराला निवडून देऊन उपयोग नाही. राहिला दुसरा उमेदवार जे भाजपने उभा केलाय, तो पैसे देऊन उमेदवार दिलेला आहे. इकडे त्यांनी पैसे दिलेले आहेत तिकिटासाठी. फार त्यांनी म्हणजे जे कट्टर भाजपचे होते त्या बिचाऱ्यांना नाही भेटलं. जे खरंच कष्ट म्हणजे खरमळे मॅडम आमचे होते, नितीन शेलार होते, हे भाजपचे पक्के होते ना, यांना सोडलं आणि ते तीन म्हणजे राहतो कुठं आणि त्याला आणून ठेवलं आमच्या इकडं. बरं, त्याला कोणी ओळखत बी नाही. मागच्या वेळेस तो 3,000 मतांनी पाडलाय, तरी आता इथं तर त्याला दिसन लोक म्हणजे नागरिक काय करतील आणि काय नाही. त्याच्यामुळे जो पूर्वीचा उमेदवार होता त्यांनी तुम्ही म्हणता विकास केलाय ना, मग त्यांनी आता त्यांचे वडील आहेत शिवसेने जिल्हा अध्यक्ष, ते देखील प्रचारासाठी उतरले. तसंच खासदार निलेश लंके देखील त्यांच्यासाठी प्रचाराला येताना पाहायला मिळतात. काय सांग? त्यांच्या पायाखालची पाणी म्हणजे माती सरकलेली, त्यांना कळून चुकलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी झाले नाही तर आजपर्यंत तुम्ही सांगा जिल्हा प्रमुख कधी रस्त्यावर उतरले नाही. आमच्या आमदारकीचे म्हणजे अनिल भैया राठोड होते आमचे, त्यावेळेस सुद्धा रस्त्यावर नाही उतरले एवढे. आता पोरासाठी उतरले. हा, तेच जर आमच्या अनिल भैयांसाठी उतरले असते ना कधी, तर भैया निवडून आले असते.